नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वतःला आतून शांत आणि स्थिर करण्यासाठी मेडिटेशनची गरज असते आणि आजचा आपला विषयही तोच आहे, मनशांतीतून ध्यानधारणेकडे. आणि या सगळ्यांविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत परमपूज्य गुरुमा. नमस्कार गुरुमा. नमस्कार पूनम. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. गुरुमा, कधी कधी असं होतं की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली रोजची दिनचर्या सुरू असते. हे वर्तुळ वर्षानुवर्ष तसंच चालू असतं. पण कधी कधी असं वाटतं की मग आपला आयुष्यातला उद्देश काय आहे, आपलं अस्तित्व नक्की काय आहे? या ध्यानधारणेतून किंवा मेडिटेशनमधून याचं आपल्याला उत्तर मिळू शकतं का? अगदी नक्की मिळू शकतं. आणि खूपच सुंदर प्रश्न विचारलाय. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे काय आहे? तर लाईफ इज अ जर्नी. आपलं आयुष्य ही एक यात्रा असते आणि कुठलीही यात्रा आपण करतो तेव्हा यात्रेची काहीतरी तयारी असते. बरोबर आहे. कुठेही जाणार आहे आपण, 4 दिवसाला जाणार आहे, 2 दिवसाला जाणार आहे, त्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित लावतो की हे विसरायला नको, ते विसरायला नको. म्हणजे कपडे म्हटले तर कपडे, सकाळपासून काय काय लागणार आहे तर अगदी म्हणजे आपली टॉयलेट किट आहे ते सर्व ठेवतो आपण. इवन कुठपर्यंत रात्री घालायचे कपडे, आपण आपलं जे काही क्रीम वगैरे वापरत असू तर ते, सँडल जोडे, घरात घालायच्या चपला, सर्व गोष्टी आठवण ठेवतो आपण आणि सर्व ठेवतो आपल्यासोबत. पण जेव्हा आपण ही एक आपली आयुष्याची यात्रा करत असतो तेव्हा ही यात्रा, प्रत्येक यात्रा कधीतरी संपते ना. ह्याची आपण कधी पण तयारी करतो का? म्हणजे हे एक थोडा नेगेटिव्ह अप्रोच वाटतो की बाबा जगलोय तर मरायची गोष्ट का म्हणून करतोय आपण. माझ्या मनात तेच असतं की ना आपल्या आयुष्याची खूप मजा करून घ्यावी. का? कारण आपण असं विचार करा, दिस इज माय लास्ट जर्नी. तर ही जर माझी आयुष्याची यात्रा आहे तर का आनंद नाही घ्यायचा? आनंद पूर्ण घ्या. पण मग जेव्हा यात्रा संपते तेव्हा शेवटी माझ्या मनात हा म्हणजे कुठलंही असं फिलिंग नको की अरे मी अमकं तर विसरलीच, हे तर राहूनच गेलं. किंवा रिग्रेट राहायला नको की अरे माझ्या कारणी अमक्याला त्रास झाला होता, मी सॉरी म्हणायचं राहूनच गेलं. तर हे जे ना रिग्रेट्स असतात ना मनातले, हे आपल्याला खूप म्हणजे आयुष्याच्या शेवटी आपल्याला खूप जाणवतात आणि त्या वयामध्ये कुठे जाता येत नाही आपल्याला. आणि मे बी आपल्याला कोणाला सॉरी म्हणायचं होतं ना, तो जिवंत सुद्धा नसतो. तर कोणालाच माहिती नाहीये की कोणाला कुठल्या स्टेशनला उतरायचंय. यात्रा कोणाची शक्य आहे की अगदी गुवाहाटीपासून तर मुंबईपर्यंतची असो, किंवा शक्य आहे की गुवाहाटीपासून तर काय म्हणतात त्याला, न्यू जलपाईगुडी स्टेशनपर्यंतच असो, म्हणजे जी छोटी यात्रा आहे. किंवा मुंबईहून निघालोय तर मुंबईहून निघालोय इथून आपण जळगावपर्यंतचीच यात्रा असो. कोणाला माहिती की आपलं आयुष्य किती मोठं आहे? कोणालाच माहिती नाहीये. ध्यान आहे ना आपल्याला ते आयुष्य जगायलाही शिकवतं की आनंदी जगा, पण ते आपल्याला आनंदी मरायलाही शिकवतं. म्हणजे मरणं म्हणजे नॉट लाईक डेथ, पण आपण ना आयुष्यात जगतो, आनंद घेतो, सगळ्यांचा उपभोग करून घेतो, म्हणजे जे छान आहे आपण ते सर्व भोगून घेतो आणि वर्तमानात राहतो. तर आज आपल्यासमोर आईस्क्रीम आहे, आपण त्याचा आनंद घ्या. आज आपल्यासमोर पाणीपुरी आहे, त्याचाही आनंद घ्या. उद्या आपल्याला म्हणजे सपोज आज झालं असं की सकाळपासून नाश्ताही नाही झाला आणि दुपारच्या जेवणापर्यंतही आपण कामात गुंतलेलो आहे, ते सुद्धा आनंदाने कराल. आणि जेव्हा जे मिळेल त्याला आपण आनंद घेऊ. जिथे ज्याला सॉरी म्हणायची आठवण झाली, जाणीव होणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, की मला जाणीव झाली की माझी चूक झाली होती. कधी कधी थोडं उशिरा कळतं, पण तेव्हा मग अरे तो काय विचार करेल, ती काय विचार करेल, हे न विचार करता आपण त्याला काहीही वाटू दे, आपण सॉरी म्हणूनच या. चूक तर आपलीच होती ना, जाऊन सॉरी म्हणायमध्ये कसला लहानपणा झालाय. तर आपण ते निसंकोच जाऊन त्यांना सॉरी म्हणू शकतो की माझ्या कारणी त्यावेळी तुम्हाला त्रास झाला,
किंवा माझ्या कारणी तुझी इन्सल्ट झाली, मी त्यावेळेत तुला सपोर्ट करायला हवं तर वेळेवर नाही केलं. तर हे जे रिग्रेट्स आहे आपले, हे आपण वेळोवारी सगळ्यांना हिशोब असा संपवत चालतो. म्हणजे ज्याला म्हणतात ना, आपलं जे काही घेणं देणं बाकी आहे ते आपण तिथेच ते आपण खरं तर तिथल्या तिथे देऊन आणि निघतो. तर जेव्हा जेव्हा कधीही आपला अंतिम क्षण असेल आयुष्याचा, त्या शेवटच्या श्वासाच्या वेळ आपल्या मनात न कुठली इच्छा बाकी राहील, न कुठलं काही घेणं देणं, रिग्रेट्स काही बाकी राहतील. आणि मग आपण काय शांतीने मग म्हणजे आपण असं म्हणू जेव्हा जिथे शकतो. जायचंय तेव्हा जाऊ शकतो. खरंय. तर हे जे ध्यान आहे ना, हे आपल्याकडून घटित करवून घेतं. आणि मला असं वाटतं की ही मृत्यूची तयारी सुद्धा खूप महत्वाची आहे. आपण विचार करतो की म्हातारपणी विचार करू, पण आपल्याला नाही माहिती आज कार्डियक अरेस्टनी किती कमी वयामध्ये लोक जातात. आईवर तुमची 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 4थं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर या आईविषयी आणि तिचा आणि मेडिटेशनचा काय संबंध आपण आहे याविषयी काय सांगाल? किती गरज आहे खरं तर त्याची? आई म्हणजे गर्भधारणा, आणि गर्भधारणापासून मेडिटेशन म्हणजे ध्यान आणि ध्यानधारणा आणि ती नियमितता त्याची ही खूप महत्त्वाची आहे. जर येणाऱ्या बाळाला जन्माच्या अगोदरपासून ते ध्यानाचा संस्कार मिळाला, आम्ही ध्यानाला ध्यान करणंपेक्षा ध्यान हा संस्कार आहे. म्हणजे ध्यान ही काही असं हा कोर्स नाही आहे की असं करायचं मग असं करायचं मग असं करायचं. ध्यान ही आपण आत्म्याला लावणारं एक अनुशासन आहे, किंवा आत्म्याच्या प्रमाणे देहाला वागायचं एक अनुशासन आहे की त्याप्रमाणे आपण हळूहळू आत्मा आपल्याला गाईड करू लागतो आणि आत्म्याप्रमाणे आपण वागू लागतो. पण हे जे गायडन्स हे अगदी जन्माच्या अगोदरपासून मिळालं तर बाळाच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, इवन त्याच्या सेफ्टीसाठी, त्याच्या हेल्थसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्याची मानसिकरित्या पण तो तेवढा स्ट्रॉंग होतो, चांगला होतो. सर्व जे जे गुण विचार करतो आपण, कुणाला स्पोर्ट्समध्ये तर बाबा तो सॉकरचा छान प्लेयर व्हावा किंवा चांगला क्रिकेटपटू व्हावा, किंवा कोणी अभ्यासातलं असेल तर त्याला वाटेल सायंटिस्ट असावा, इंजिनियर असावा, डॉक्टर असावा, किंवा व्हॉटएव्हर तुम्ही जे इमॅजिन करताय ते. तर जसं आपण जे संस्कार देतो त्याचं त्या गर्भावर इफेक्ट होतो, आणि तो जेवढा जास्त आईचा असतो तेवढा इतर कोणाचा नसतो. इतर सर्वांचा असतो पण तो इनडायरेक्ट असतो. म्हणून साधारण सर्व जगामध्ये कुठेही जा असं म्हणतात आईनी आनंदी असावं तिच्या प्रेग्नन्सी टाईममध्ये. तर ती आनंदी असेल तर आतल्या बाळाला आनंदाचे संस्कार मिळतील आणि मग ते पोर जे होईल ते पण आनंदी असेल. तर अर्थ हाच आहे की तुम्ही जे संस्कार द्याल ते मिळतील. तर ध्यानधारणा ही जर आईने केली तर बाळ एकदम बॅलन्स, एकदम संतुलित अशा प्रकृतीचं होईल. ते खूप महत्वाचं आहे. अगदी खरं. आणि आई ग्रंथ जो लिहिलाय ना, ती माझी आध्यात्मिक यात्रेपासून आहे. म्हणजे लग्न झालं आणि माझा मुलगा झाला आणि त्यानंतर मग माझे यजमान त्यांनी ते एका गुरुच्या सोबत हिमालयाला गेले आणि तिथे 16-18 वर्ष सगळं शिकून आणि आले. तर ती जी यात्रा आहे म्हणजे ह्यांची हिमालयाची यात्रा आहे आणि माझी समाजातली यात्रा आहे. पण त्या समाजाच्या यात्रेमध्ये ह्यांचं केवढं कंट्रीब्युशन होतं किंवा ध्यानाचं काय कंट्रीब्युशन होतं, त्याच्या जनरेशनला स्पेशली ती एक गोष्ट नक्की त्यातून समजेल की ना, आपण जे करतो त्याच्यासाठी इतर कोणालाही जबाबदार न ठरवता ही माझी जबाबदारी होती. कारण माझं आयुष्य होतं, मी जगली, मी केलं, जे केलं ते मी केलं. ही जबाबदारी आपण स्वतः घ्यावी. आणि नेहमी आपण हक्काच्या गोष्टी करतो पण कधीही आपण कर्तव्याच्या गोष्टी नाही करत. तर त्यात आपले कर्तव्य पण आहेत आणि हक्क तर मग आपोआपच मिळतात, असं काही नाही आहे. सो आजच्या ह्याच्यात जे आपण डिवोर्सचं पाहतोय, सिंगल मॉम, सिंगल फादर, हे खूप म्हणजे पाहतो. सिंगल चाइल्ड असतं तर त्यांनाही खूप भोगावं लागतं. ॲज अ टीचर मी खूप फेस केलं आहे, ते पाहिलं आहे पोरांचं. तर म्हणून असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मे बी यूथला काही त्यातून प्रेरणा मिळाली तर नक्कीच. कारण मी खूप या ह्याच्यात नशीबवान आहे. माझी आई अतिशय त्यांच्या काळापासून ती मॉडर्न होती.
ती म्हणायची देवपूजा वगैरे आली पाहिजे, म्हणजे नॉट नेसेसरी, कंपल्सरी नाही, पण आली कंपल्सरी पाहिजे. नाहीये. ती म्हणायची देव हा इथे आहे. खरंय. आणि जो वेळ आपण पूजेत, पोथी पूजा आणि ह्याच्यात खूप कर्मकांड किंवा जप जाप ह्याच्यामध्ये घालवतो, यापेक्षा तेवढा वेळ जर आपण समाजाला दिला, आपलं म्हणजे आपल्याकडे जी कामाला येतात त्या बाईंचे पोर आहे, ते अशिक्षित आहे, त्याला आपण वा. थोडा वेळ दिला आणि शिकवलं तर ते अधिक योग्य राहील. समाजाला कंट्रीब्युशन आहे. त्याहून अपोजिट सासरी होतं, त्यांचं आध्यात्मिक वातावरण होतं, धार्मिक वातावरण होतं, पोथीपुराण वगैरे वाचायचं वातावरण होतं. पण त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या ना. तर एनिवे सगळं मिळून इन ऑल एक जे काही ती यात्रा होती ती सगळी ती त्या मामध्ये पुस्तकांमध्ये. आहे. अगदी खरंय. ते पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता जी आपली ऑलरेडी युवा पिढी आहे, की असं म्हणतो ना, की हीच युवा पिढी देश घडवतो, समाज घडवतो. पण त्यांच्यासाठी खरं तर हे ध्यानधारणा किंवा मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. तिथे त्यांना तिकडे कसं प्रवृत्त करता येईल किंवा काय करता येईल? खरं युथनी केलं पाहिजे आणि ते करायचं. त्यांना कधीही आपण कुठल्या धार्मिक पद्धतीने सांगायला जाऊ तर ते कधीच हे नाही होणार, त्याकडे नाही वळणार. आणि तसंही ध्यानाचा आणि धर्माचा काही एक संबंध नाही आहे. ध्यानाचा संबंध आपल्या आत्माशी आहे आणि आत्मा हा प्रत्येक जिवंत ह्याच्यामध्ये असतो असं बहुतेक सर्व धर्माचे लोक मानतात असं मला वाटतं. तर आपण असं धरून चालूया की सर्व धर्मांमध्ये आत्मा असते म्हणजे कुठेतरी. तर आत्मा आहे तर आत्मा आहे तर ध्यान आहे. कारण ध्यान हे आत्मा, कारण आपण जनरली जे जगतो ते ब्रेनप्रमाणे जगतो. आपलं मन काय, बुद्धी काय सांगते आपण त्याप्रमाणे जगतो. आणि जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याकडे वळतो आणि मग आत्मामध्ये खूप सगळे गुण आहे. ॲक्च्युली जेवढं जगामध्ये जे काहीही आहे ते सर्व गुण आपण आपल्या आत्म्यातनंच मिळवत असतो. तर ते ज्ञानसुद्धा शुद्ध म्हणजे काय म्हणतात त्याला, प्युअर नॉलेज, ती आपल्या आत्म्यात आहेत. आज जेही सायन्स आहे किंवा काहीही झालं असेल, कुठल्याही सायंटिस्टला म्हटलं की हे कसं, तर तो म्हणाले एक लिमिटपर्यंत मी त्याची हे केलं होतं, पण ह्यापुढे घटित झालं. त्या तर इट हॅपन्ड. इट्स हॅपन. तर म्हणजे काय की ते शेवटी तुम्हाला कुठून तरी ते ज्ञान आत्माकडूनच मिळालं. तर आत्मा हे आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान देते. तर यूथला जेव्हा हे सांगतो आपण की तो म्हणतो की मला स्ट्रेस नाही मॅनेज करता येते, ॲट दॅट टाईम आपल्याला मेडिटेशन हे हेल्प करतं की तुमचं स्ट्रेस मॅनेज करतं. आणि कसं करतं ते मी अगोदरच सांगितलं की आपल्या आतले कप्पे जे आहेत ते व्यवस्थित झाले की स्ट्रेस मॅनेज होतं. ध्यान करून खूप मनाची शांती मिळते. तर यूथला आम्ही फक्त एवढं म्हणतो की तुम्ही एकदा शिका आणि तुम्ही अर्धा तास 45 डेज द्या, तर तुम्ही 22.5 तास खर्च करता. आयुष्यात कितीतरी तास आपण कुठे कुठे घालवत असतो. आठवडा जरी करून पाहिलं तरीही तुम्हाला अगदी नक्की त्याचे परिणाम दिसतात, कारण मन हे शांत होतं. आणि मग तुम्ही जेव्हा मन शांत असतं तर आपण आपले सर्व डिसिजन्स एकदम व्यवस्थितपणे घेऊ शकतो. शकतो. ते पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुरु, मग काय होतं की बऱ्याचदा सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की ध्यान धारणा करणं किंवा मेडिटेशन करणं खूप कठीण आहे. कारण काय की आपण आपल्या विचारांना कंट्रोल करू शकत नाही. तर तिथे कसं आपल्या विचारांना कंट्रोल करू शकतो किंवा काय त्याची मेथड आहे? खरं सांगितलं तर ना, संपूर्ण जगात ह्याची मेथड अगदी जुन्या काळापासून होती, आजही आहे. कुठेही जाल, कुठल्याही आदिवासी भागात जाल ना, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकतो की आपण स्वतःला कसं बॅलन्स करायला पाहिजे. कारण जे काही असंतुलन झालंय ना ते जास्त सुशिक्षित लोकांमध्ये आहे. जेवढे कॉर्पोरेट्स आहेत, जेवढे मोठे उच्च शिक्षित आहेत, त्यांना सर्वात जास्त टेन्शन आहे. आणि आपण मजुरांना पाहिलं तर त्यांना विशेष काही नाही आहे. ते आपली कामं करतात, त्यांना जे मिळतं तेवढ्यात, मी नाही म्हणत की खूप सुखी राहतात, पण त्यांना एक ग्लास उसाचा रस जरी कोणी पाजून दिला ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असं वाटतं असा आनंद आपल्याला का नाही होत, असं अनेकदा अनेक लोकांना वाटतं. तर आपण लहान लहान गोष्टींमधून आनंद घेणं विसरलोय.
एनिवेज मी ते बोलत होती की आपण कुठून स्वतःला बॅलन्स करू शकतो, त्याची जी पद्धत आहे विचार कमी करायची. तर असं जो माझा आपला प्रयोग आहे, जो मी विद्यार्थ्यांच्या सोबत अनेकदा केलेला आहे, तर असं हात खाली ठेवून आणि प्रार्थना जस्ट करा की माझ्यातलं जे काही, मी म्हटलं जर तुमची इच्छा आहे की सगळं शोषित व्हावं, मनापासून प्रार्थना करा, विश्वास ठेवून करा, विश्वास ठेवून करा की होईल. आणि मग अशी प्रार्थना केली. आता तसं आता तर सोफ्यावर बसली, असं करू शकतो की जी जमिनीकडे ॲटलिस्ट टुवर्ड्स अर्थ आपला हात असू दे. आणि ती प्रार्थना केली आणि 2 मिनिटामध्ये लिटरली फील होतं की आपल्या हातातून काही जातंय. चला ते नाही करायचंय, हरकत नाही, आपली चॉईस आहे. आकाश आहे, आकाशाकडे तुम्ही थोड्या वेळ ताऱ्यांकडे पहा, रात्री चांदणं असतं त्याच्याकडे पहा, तरीही असं मन शांत होतं. दिवस आहे, दिवसात चांदणं कसं दिसणार? आपण मुंबईत आहो आणि समुद्र आहे, तुम्ही नुसतं थोड्या वेळ समुद्राच्या लाटांना पहा, म्हणजे त्यांच्याकडे पहा, येते लाट, कोसळते, मग पाणी परत जातंय, मग परत येतंय, काही वाळू त्याच्यासोबत परत जाते. थोड्या वेळात आपले विचार बंद होतील. तर 3 उपाय तर अगदी समोर आहे की आपण जमिनीकडे, पाण्याकडे, आकाशाकडे पाहिलं, एखादा दिवा, मेणबत्ती, कॅन्डल काहीही लावा, त्याची ज्योती असते, त्याच्या ज्योतीकडे अगदी काही सेकंड्स बघा, त्राटक करत नका बसू, थोडे सेकंड्स बघा आणि डोळे मिटून बसा. तर आपल्या मनातले विचार बऱ्यापैकी कमी झालेले वाटतील. आणि थोड्या वेळ पहा, परत बसा, तरीही आपले विचार कमी होतात. तर असं विचार कमी करायच्या अनेक पद्धती आहेत. आपल्याला काय सूट होतंय ते. आणि म्हणून मग ध्यान खूप सोपं आहे. फक्त आपण जर असा विचार केला की अरे हे तर खूप कॉम्प्लिकेटेड किंवा खूप डिफिकल्ट आहे, तर ना काय होतं, आपण आपल्या मनातच ठरवतो की हे फार डिफिकल्ट आहे, खूपच कठीण होणार आहे, मला नाही जमणार. मग नक्की नाही जमणार. आणि कपड्यांचंही असं अगदी काही नाही की पर्टिक्युलर कपडे घातले पाहिजेत, असंही काही नाही. नाही, कम्फर्टेबल कपडे घातले तर ते जास्त सुदिंग आहे, म्हणजे तुम्हाला सुटेबल आहे. पण असं असतं कधी कधी, जसं ना तुम्ही ऑफिसमध्ये आणि तुम्हाला खूप स्ट्रेस आलाय, आता या क्षणी तुम्हाला 2 मिनिट ध्यान करावं असं वाटतंय, कारण तुम्हाला पुढचं काहीतरी करायचंय किंवा एखादी मीटिंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे की खूप हॉट मीटिंग होणार आहे आणि मला 2 मिनिटं मन शांत करायचं. तर मग तुम्ही फक्त या, तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला जागा मिळते, म्हणजे तुमचं ऑफिस आहे वेल अँड गुड, पण नाही म्हणजे आय मीन कॅबिन नाही आहे, अशी सोय नाही आहे की तुम्ही, आणि कुठे गेलाय सोय नाही आहे, पण तुम्ही 2 मिनिटं चप्पल काढू शकता ना, मग चप्पल जोडे काढून साईडला ठेवा, उभे राहा, खिडकीजवळ उभे असला तर आकाश पहा आणि हे, आणि तेही शक्य नसलं तर नुसते डोळे मिटा आणि जमिनीवर पाय ठेवून आणि मनात प्रार्थना करा की मला मन शांत होऊ दे. तेवढ्यात सुद्धा मनाची शांती लाभते. मेडिटेशन किंवा ध्यानधारणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडतात. तुम्ही काही उदाहरणं द्याल का आम्हाला त्याची? त्याचं मी अगदी एक लहानसं एक्झाम्पल जे माझ्यासोबत झालेलं आहे ते मी सांगते. मुंबईहून मला जायचं होतं गोव्याला, आणि गोव्याला नेक्स्ट डे सकाळी माझा कार्यक्रम होता, दुपारी 2-2:30 वाजताची फ्लाईट होती आणि एअरपोर्ट पोहोचलो आणि एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला, हळूहळू करून फ्लाईट्स लँड होणं बंद झालं, तर ऑब्व्हियसली टेक ऑफ होणंही बंद झालं आणि विजिबिलिटी खूपच कमी झाली आणि खूप जोरात पाऊस. आता जायचं तर होतं, ती फ्लाईट होती माझी काहीतरी, म्हणजे 2:30 वाजता मला पोचायचं होतं आणि बहुतेक 4 वाजताची वगैरे काहीतरी फ्लाईट असेल, 4-4:30ची. तर ती फ्लाईट नाही, त्याच्या आधीच्या फ्लाईट्स नाही निघाल्या, पुढच्याही, आणि अगदी लिहिलेलं येत होतं विलंबित विलंबित विलंबित, आणि किती विलंबित ते काही लिहिलेलं येत नव्हतं. तर मी बसली होती, माझ्या शेजारी अजून म्हणजे माझ्यासोबत ज्या आल्या होत्या ती बसली होती, आणि या बाजूला एक अजून एक बाई, म्हणजे ती शी वॉज अननोन, ती बसली होती. तिला जायचं होतं इंदोरला, मला जायचं होतं गोव्याला. तर ती म्हणाली आपकी भी डिले हो गई. मी म्हटलं हां. तर मग असंच, आता मी बडबडी आहे जरा, मी सर्वांशी बोलत असते. मग मी तिला विचारलं आपण कुठून आला, इथे मुंबईचेच आहे का? तर म्हणे नाही, मैं इथिओपिया से आई हूँ और अभी मुझे इंदौर जाना है. सकाळी माझा तिथे 7 वाजताचा कार्यक्रम कशी काय देणार, आणि आपण असं एवढं
हॉल आणि सर्व तयारी म्हणजे सर्व केलेली असते. तयारी, आणि बाय रोड सुद्धा एवढ्या पावसामध्ये नाही. निघणं रिस्की आहे. काय करावं काही समजत नव्हतं. जेवढे लोक एअरपोर्टला सगळेजणच टेन्शनमध्ये. तर मी म्हटलं चल 2 मिनिटं, मी आपली पर्स तिथे ठेवली. मी म्हटलं ये जगह रहने दे ना, मैं अभी 2 मिनिट में आती हूँ. त्यांना म्हटलं मला वॉशरूम जायचंय. आणि मी गेली आणि जरा लांब जाऊन उभी राहिली काचेच्या जवळ. आणि कारण त्याच्या तिथून दिसत होत्या सगळ्या फ्लाईट्स दिसत होत्या. आणि बस तिथे जाऊन उभी राहिली कारण तिथे गर्दी कमी होती. मला हवं होतं थोडा एकांत. मी थोडी तिथे जाऊन उभी राहिली आणि चप्पल काढली आणि अशीच नंगेपाय उभी राहिली आणि बस प्रार्थना केली की देवा, तिथे एवढ्या लोकांनी मेहनत केली आहे, हॉल बुक केला आहे आणि एवढे लोक येतील आहे आणि मी वेळेशीर पोचायला पाहिजे असं मला वाटतंय. तर जर का हे सर्व योग्य असेल तर फ्लाईट सुरू होऊ दे. तर अशी बस मी प्रार्थना केली आणि मी म्हटलं एवढे लोक खोळंबलेत, कोणाचं कोणी ॲडमिट असेल, कोणाचं ऑफिसची म्हणजे बोर्ड मीटिंग असेल, कोणाचं काही असेल, सर्वांनाच काहीतरी काम आहे, सर्वांच्या फ्लाईट्स त्यांच्या जागेवर पोहोचू दे, जर योग्य असेल तर कर. बस तिने मग शेजारी तिने विचारलं कि मुझे लगा था आप वॉशरूम जाएंगे, तर आप कुछ देखने गए थे? तो मी म्हटलं नहीं, मैं प्रार्थना करने गई थी. मैं प्रार्थना? मी म्हटलं हाँ. तो म्हणे किस चीज की? मतलब प्रार्थना की ये सब बारिश थोड़ी देर के लिए रोक दो तो जरा फ्लाइट शुरू हो जाए. तो ती म्हणाली क्यों, प्रार्थना से हो जाएगा क्या? मी म्हटलं मेरा तो विश्वास है हो जाएगा, क्योंकि मुझे जब भी लगता है ना तो मैं ये प्रार्थना नहीं करती हूँ कि ये हो जाना चाहिए. मैं ये प्रार्थना करती हूँ कि यदि ये योग्य हो तो हो जाए, तो यदि योग्य होगा तो हो जाएगा, तो होना होगा तो कितने समय में होगा? मी म्हटलं 20 मिनिट में हो जाना चाहिए. आणि 15 मिनिटामध्ये आपण असा कर्टेन सरकवावा, पडदा सरकवावा अशी ढगं बाजूला झाली. आणि लिटरली ऊन, कारण तेव्हा तर दिवस मोठा असतो ना, जून महिना म्हणजे, तर ऊन एअरक्राफ्ट वरती पडलं आणि त्याचे असं लिटरली त्याची ग्लेज असे डोळ्यावरती लाईट येत होती रिफ्लेक्ट होऊन. आणि बस मग पटापट फ्लाईट्स लँड झाल्या आणि फ्लाईट्स जायला सुरुवात झाली आणि 7:30ला आमची फ्लाईट निघाली. फक्त माझा विश्वास आहे की मी ध्यान करते आहे आणि जे काही ज्याला देव म्हणतं, लोक कॉस्मिक एनर्जी म्हणतं किंवा चैतन्य म्हणतं किंवा जे काही कुठल्याही नावाने बोलवू दे, माझा विश्वास त्याच एनर्जीवर आहे आणि मी त्यालाच प्रार्थना करते की होऊ दे. जर योग्य आहे तर होऊ दे, आणि जर योग्य नाहीये तर का व्हावं ते. अगदी खरंय. तर मग मी माझं स्वीकार्यता की मी त्याला ॲक्सेप्ट केलं. माझी ॲक्सेप्टेबिलिटी असते की गेली तरी ओके, नाही गेली तरी ओके. देन मी माझं समर्पित करून दिलं, आता व्हायचंय ते होऊ दे. आणि ती गोष्ट घडली. आणि मग ती गोष्ट घडली. ती म्हणाली थँक्यू, तुमच्या प्रार्थनेने आम्हालाही जायला मिळालं. म्हटलं ॲक्च्युली तुमचंही जाणं योग्य असेल म्हणून तुम्हीही पोहोचताय, मी सुद्धा पोहोचते. खरं तर आपला विषय इतका मोठा आहे आणि वेळेची कमतरता आहे, पण मेडिटेशनने आपल्या जीवनात काय काय बदल होतात हे आपण पुढल्या भागातही जाणून घेणार आहोत. आता इथेच थांबूया. गुरुमा, खूप खूप धन्यवाद. तुमचं पण खूप खूप धन्यवाद.